भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आपल्या अद्वितीय कामगिरीने इतिहास घडवलाय. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरण्याचा मान त्यांना मिळाला असून त्यांनी एक्सिओम 4 ही 18 दिवसांची अंतराळ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या मोहिमेदरम्यान शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भविष्यकालीन अंतराळ संशोधनासाठी महत्त्वाचे प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची शास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील उपस्थिती अधिक ठळक झाली आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे मनपूर्वक अभिनंदन. दापोली तालुक्यातील दाभोळ भंडारवाडा येथील एका चिमुकलीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने केलेल्या अत्याचाराविरोधात आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. या पीडित मुलीच्या पाठीशी आम्ही आहोत आणि त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली आहे. यावेळी शिवसेना उभाठा गटाच्या महिला संघटिका सौ अंकिता बेलोसे, माधवी बेर्डे, सीमा शिंदे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. त्यामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासेल अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवरती दाभोळमध्ये जी घटना घडली त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? दुर्दैवी आहे ती घटना, खरोखर भयानक आहे घटना. एक मुख्याध्यापक शाळेचा जो 1ली ते 4थीच्या मुलांना शिकवतोय आणि तोच त्याच शाळेमधल्या एक शिकलेल्या मुलगी 5वीत गेलेली आहे, तिच्यावर नको त्या पद्धतीने दृष्टी ठेवतो, तिचा पाठलाग करतो, तिला त्या पद्धतीने भावना हे होतील याप्रमाणे वागणूक करतो, तिला गाडीवरनं 2-3 वेळा घरी आणून सोडतो. त्याच्यानंतर कोण नाही आहे ह्याचं बघून तिला परत एकदा गाडीवरनं घरी आणून सोडतो. कुलूप काढल्यानंतर मी घरी येऊ का म्हणून विचारतो. आत आल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. पण खरोखर ती पीडित मुलगी जी होती, 10-11 वर्षाचीच मुलगी आहे ती, पण ती एवढी हुशार होती की तिने त्याचा जो दृष्टिकोन होता तो त्याने हाणून पाडला. तिने ती घरातनं फरार झाली ती आणि ती मामाकडे गेली. पण हा माणूस तिथेही थांबला नाही. तिथे 3-4 घरांमध्ये विचारलं की ही कुठे गेली ती मुलगी, आणि तो मामांच्या घरापर्यंत पोहोचला. तिथे त्याला धमकी दिली. मग मामीनी आणि मामानी त्यांना घेतलं आणि पोलीस चौकीत घेतली. हे खरंच घृणास्पद नाही आहे. म्हणजे त्याची वृत्ती जी खरोखर घाणेरडी आहे. बरं, तो मुख्याध्यापक आहे म्हणजे त्याचे विचार कसे पाहिजे होते, आणि अशीच जर विचारसरणी सगळ्या मुख्याध्यापकांची किंवा शिक्षकांची झाली तर शाळा बदनाम होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना आधीच गळती झालेली आहे, त्या या पद्धतीने जर केलं तर अजून गळती राहतील. बरं, मी एक आहे पदाधिकारी एका पक्षाची, पण तरीसुद्धा आम्ही जे काय इथे आता उपस्थित राहिलेले आहोत ते सर्वजण एका चिमुरडीवर झालेल्या अत्याचार जो झालेला आहे त्याच्यावर वैतागून, त्याच्यावर पूर्णपणे राग धरून इथे आलेलो आहोत. आम्हाला पूर्णपणे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की ते पूर्णपणे मुलींचा विचार करून, तिने जे काय बाईट्स दिलेले आहेत त्याचा विचार करून, ती प्रसंग जो काय घडलेला आहे त्याचा क्रमवारी विचारात घेऊन त्यांनी जो काय आज अर्ज टाकलेला आहे जामिनाचा तो फेटाळतील. अशा या शिक्षकांमध्ये असलेल्या नराधमाला पूर्णपणे शिक्षा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. शिक्षा व्हावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आम्ही सगळे तिच्या पाठीशी राहणार आहोत आणि जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे या उद्देशानेच आम्ही इथे आलो आणि लवकरात लवकर न्याय मिळावा ही अपेक्षा आमची न्यायालयाकडनं आहे. खेड येथील श्री क्षेत्र खवटी तानाजीवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा तसेच स्वानंद सुखनिवासी सद्गुरू काशीनाथ दळवी महाराज यांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. या सोहळ्याला गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून भगवंताचं दर्शन घेऊन भाविकांशी संवाद साधला. या प्रसंगी गुरुवर्य प्रसादजी किशोर दळवी महाराज, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम तसेच सद्गुरू काशीनाथजी दळवी महाराज, वारकरी संप्रदाय खवटी, पंचक्रोशीचे सर्व ग्रामस्थ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर या महानगरपालिकांसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. इतकंच नाही तर ठाकरेंचे कोकणातील शिलेदार मुंबईत ठाकरेंच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
याच रणनीतीचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी कल्याणपूर्व येथील ठाकरे सेनेच्या संवाद बैठकीत निवडणुकीसाठी तयारीला लागल्याचे संकेत दिले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना बळ देण्याचं आवाहन करत मराठीच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि भाजपवर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. खेड तालुक्यातील किंजळे गावची सुकन्या महादेव सुतार यांची नात आणि सतीश सुतार यांची कन्या संजीवनी सुतार हिची नियुक्ती रशियामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे नृत्य कलेचे नेतृत्व करण्यासाठी झाली असून तिने आपल्या महाराष्ट्र राज्याचेच नव्हे तर भारत देशाचं नाव जागतिक पातळीवर चमकवलंय. तिच्या या यशासाठी सर्व स्तरातून तिचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाकडून शामराव सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना 2023-24 आणि 2024-25 चा अहवाल सुपूर्त करण्यात आला. एअर ऑफिस अधिकारी अनिता बडवाल आणि ऑडिटर ॲड्रेसकर उपस्थित होते. बँकेचे ठेवीदार आणि पिग्मी एजंट यांच्या उपस्थितीत अहवाल सादर करण्यात आला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष आणि वेरळ ग्रामपंचायत सदस्य निलेश बामणे, उदय देवळेकर, पिग्मी एजंट सुभाष जोरे उपस्थित होते. शामराव सहकारी पतसंस्थेचे आम्ही सर्व ठेवीदार आणि एआर ऑफिस मध्ये आम्ही जमलोय आणि एआर ऑफिस आपल्या बाटवाल मॅडम असतील आणि ऑडिटर अंडस्कर साहेब यांनी शब्द दिल्याप्रमाणे आज ऑडिट रिपोर्ट आमच्या सर्व ठेवीदारांसमोर उपस्थित केला आहे आणि त्याची छायांकित प्रत उद्या ते आम्हाला देणार आहेत. आज खरोखर आम्हाला जरासं कुठेतरी हाय असं वाटतंय की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज ऑडिट रिपोर्ट आम्हाला सादर केला आहे. त्याबद्दल मी आमच्या या सर्व ठेवीदारांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य आणि योग्य न्याय आपल्याकडून आम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि आमच्या या ठेवीदारांना लवकरात लवकर आपल्याकडून मार्ग मिळून लोकांचे पैसे त्यांना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एलपी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची पहिली शिक्षक पालक सभा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक आणि संस्था यांच्यात समन्वय असावा या हेतूने ही सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा 2 टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी इयत्ता 5वी ते 7वी वर्गासाठी तर मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी इयत्ता 8वी ते 10वी वर्गासाठी सभा घेण्यात आली. दोन्ही दिवशी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सभेला बहुसंख्येने पालक उपस्थित होते. वार्षिक नियोजन यामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षात शाळेत राबवलेले आणि राबवण्यात येणारे सहशालेय उपक्रमांची माहिती तसेच परीक्षांचं नियोजन याविषयी माहिती सौ रेखाराणी सकुंडे मॅडम आणि अंजना टकले मॅडम यांनी दिली. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध समित्यांसाठी पालक प्रतिनिधी निवडण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीराम खेडेकर सर यांनी या सभेला सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. पालकांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी मोलाची भूमिका पार पडली. या शिक्षक पालक सभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक पालक आणि शाळा या तिन्ही घटकांचं सहकार्य अधिक बळकट झालं आहे. शाळेचा हा उपक्रम निश्चितच विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. या सभेसाठी इयत्ता 5वी ते 10वीचे सर्व वर्ग शिक्षक, विषय शिक्षक उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन संतोष तांबे आणि सुनील निर्मळ यांनी केले. महाड तालुक्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दासगाव खाडीपट्ट्यात सावित्री नदीच्या किनाऱ्यालगत असणारे वराठी गाव या गावात मेरीटाईम बोर्डाकडून जेटीचे बांधकाम करण्यात आलं आहे. या कामाला बोटावर मोजण्या इतके किती ठेकेदार होते याचं गणित कळेनासं झालंय. दरवेळेला लाखोंचा निधी मंजूर केला जातो आणि जेटीला वापरण्यात येतो, मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम होतंय. वारंवार जेटीला तडे का जातात असा प्रश्न स्थानिकांना पडलाय. 3 वेळा लाखो रुपयांचा निधी खर्च झाला तरीही तीच परिस्थिती. जेटीला पुन्हा मोठे मोठे तडे गेले असून ठेकेदार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतायत. अशा ठेकेदाराला पाठीशी कोण घालतंय असा संतप्त सवाल सर्वत्र विचारला जातोय. फक्त निकृष्ट दर्जाचं काम करून पुन्हा लाखोंचा निधी खर्च करायला भाग पाडायचे. मासेमारी करणाऱ्या व स्थानिक नागरिकांना जेटीला पुन्हा तडे गेल्याने भीती निर्माण झालीय. अशा ठेकेदारावर प्रशासन कारवाई करेल का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींपैकी सर्वार्थाने सधन असलेल्या मलायदार 32 ग्रामपंचायतीवर
पुढील 5 वर्षांसाठी महिलांचं आरक्षण पडल्याने या ग्रामपंचायतीवर महिला राज अवतरणार आहे. अनुसूचित जमाती 14, ओबीसी प्रवर्ग 17, सर्वसाधारण खुला प्रवर्ग 32 असे एकूण 64 पैकी 32 ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण जाहीर झाल्याने महिला वर्गातून खुशीचा माहोल पसरलाय. पेण तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार तानाजी शेजाळ, निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, निवडणूक विभागाचे तुषार कामत, नायब तहसीलदार नितीन परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पेण गुरुकुल हायस्कूल सभागृहात पार पडले. या आरक्षण सोडतीत आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. माननीय जिल्हाधिकारी अलिबाग यांच्या सूचनेनुसार आज आपण पेण तालुक्यामध्ये 64 ग्रामपंचायतीचं आरक्षण निश्चित केलेलं आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 ग्रामपंचायत, अनुसूचित जमातीसाठी 14 ग्रामपंचायत, त्यामध्ये 7 सर्वसाधारण अनुसूचित जमाती, 7 महिलांसाठी राखीव. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 17 ग्रामपंचायती, त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 9 ग्रामपंचायती आणि महिलांसाठी 8 ग्रामपंचायती असे एकूण 17 ग्रामपंचायतीच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण आपण निश्चित केलेलं आहे. आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 64 ग्रामपंचायतीपैकी 32 ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केलेले आहे. त्यामध्ये 16 ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित केलेले आहे आणि 16 ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केलेले आहे. ओके, थँक्यू. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण विभाग यांच्याकडून करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली होती. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व करिअर कट्टा नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा 15 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता शपथ सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर CR साळुंखे यांनी केलं. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅच, सर्टिफिकेट आणि डायरी वाटप करण्यात आलं. यावेळी महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर CR साळुंखे यांनी सर्वांना शपथ दिली. तसेच सर्वांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. करिअर कट्ट्याचे नवनियुक्त सहसमन्वयक प्राध्यापक रोहित कांबळे यांनी सर्वांचं अभिनंदन करून आभार प्रदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.